नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांडगे कसे बनवायचे ते दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सांडगे पण म्हणतात आणि काही भागामध्ये वडे पण म्हणतात याला। आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। तर सांडगे बनवण्यासाठी मी ही 1 किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहे। फक्त मटकीच्या डाळीचे सुद्धा सांडगे होतात, मिक्स डाळीचे पण होतात। तर ही चण्याची डाळ मी मटकीच्या डाळीमध्ये मिक्स करून घेते आहे। मिक्स करून घेतल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घेऊन मी हे बारीक करणार आहे। हे चक्कीमध्ये पण बारीक करून आणू शकतो आपण, असं काही नाही, पण ही थोडीशीच डाळ होती 1 किलो म्हणून मी घरीच करते। अशा पद्धतीने बघा जाडसर वाटून घ्यायचं, जास्त पिठासारखं नाही, कशी रवाळ वाटून घेतलेली आहे पाहू शकता डाळ। आता याच्यामध्ये टाकायला मीठ, हळद, कुटलेली मिरची आणि कलरसाठी मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे। लसूण आणि जिरं घेतलेलं आहे। लसूण आणि जिरं कुटून टाकणार आहे मी त्याच्यामध्ये, असं जाडसर कुटलेलं आहे बघू शकता। मसाले मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये। नंतर एक कुटलेलं जिरं आणि लसूण ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि सगळं ते एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित। आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। लागेल असं पाणी टाकायचं, एकदम पाणी नाही टाकायचं, कारण हे पातळ पण नाही जास्त करायचं आहे आपल्याला। असा घट्टसर गोळाच त्याचा तयार करायचा आहे, अशा पद्धतीने पाहू शकता। नंतर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं, झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं आपण ठेवून देऊया आणि नंतर सांडगे करायला घ्यायचे। सांडगे करायला घेण्यासाठी मी एक पसरट असे ताटं घेतलेली आहेत। थोडासा गोळा पिठाचा घ्यायचा, पाण्याचा हात थोडासा घ्यायचा आणि अशा प्रकारे सांडगे आपण तोडून घेणार आहोत। बघू शकता तुम्ही सांडगे कसे तोडायचे ते। आकार पण छान आलेला आहे, जास्त मोठे पण नाही, असे बारीक बारीकच सांडगे छान वाटतात। अशा पद्धतीने सांडगे आपण तोडून घ्यायचे आहेत, बघू शकता तुम्ही। हे 5 पांडव केले होते, म्हणतात ना की वाळवणाची सुरुवात करायची तर सांडग्यानेच होते। तर सुरुवातीला हे असे 5 पांडव करून हळद कुंकू लावून त्याची पूजा केली जाते। झालेले आहेत आपले सांडगे तयार। मी आता गॅलरीमध्ये ऊन नव्हतं तर हवेतच वाळवले आहेत मी, पंख्याच्या हवेमध्ये, आणि नंतर मग ते उन्हामध्ये वाळत ठेवले होते। पण चांगले वाळलेले आहेत, एकदम कडकडीत झालेले आहेत पाहू शकता तुम्ही। आणि याची भाजी कशी बनवायची ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर नक्की पहा। आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।